नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचा अगदी साधा सोपा असा रुमाल बनवणार आहोत. हा रुमाल तुम्ही कोणत्याही साईजमध्ये तसेच कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. तुम्ही हा रुमाल तुमच्या घराच्या सजावटीसाठी तसेच गिफ्ट म्हणून रुखवत म्हणून सुद्धा वापरू शकता. तरी हा साधा सोपा रुमाल तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ती नक्की चेक करा. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लोकरीचा रुमाल बनवण्यासाठी आपण इथे 2.7 mm हुक, कात्री तसेच मोती कलर आणि ऑरेंज कलरची 4प्लाय लोकर वापरत आहोत. आता आपण रुमाल बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, सुरुवातीला मोती कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर 4 चैन्स करून घ्यायच्या, 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर जी पहिली चैन आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल मिळेल. आत्ता बघा आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर बघा आपण जे 4 चैन्सचे सर्कल बनवले त्या सर्कलमध्ये 15 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण सर्कलमध्ये 15 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर बघा ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. आत्ता बघा आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. त्याच्यानंतर बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे ह्या ठिकाणी करून घ्यायचे. इथे बघा आपण आपला पहिला डबल क्रोशे केला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा जे आपले दुसरे प्लेस आहे त्या दुसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण कसं केलं आहे. मागच्या राऊंडमध्ये जी 15 प्लेसेस होती त्या प्रत्येक प्लेसमध्ये आपण 2-2 डबल क्रोशे करून घेतलेत. ह्या राऊंडमध्ये बघा आपल्याला 30 डबल क्रोशे मिळालेत. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. आत्ता बघा आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायची. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा.
इथे बघा कसं होईल, पहिल्या प्लेसमध्ये आपण 2 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर बघा 4 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण दुसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर पुन्हा 4 चैन्स करून घ्यायच्या. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर जे तिसरे प्लेस आहे त्या तिसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण तिसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर बघा 4 चैन्स करून घ्यायच्या. 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर पुढची 3 प्लेसेस स्किप करायची आणि चौथ्या प्लेसमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. आपण बघा कसं केलं आहे, पुढची 3 प्लेसेस स्किप केली आहेत आणि चौथ्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे आपण करून घेतलेत. म्हणजे जी आपण सुरुवातीला प्रोसेस केली आहे त्याचप्रमाणे प्रोसेस ह्या ठिकाणी सुद्धा करून घ्यायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण सेम प्रोसेस रिपीट करून घेतली आहे. आपण बघा कसं केलं आहे, 2 डबल क्रोशे, 4 चैन्स, पुन्हा 2 डबल क्रोशे, पुन्हा 4 चैन्स, पुन्हा 2 डबल क्रोशे असं एक फूल बनवून घेतलं आहे. त्यानंतर 3 प्लेसेस स्किप केली आहेत, 4 चैन्स केल्या आहेत आणि पुन्हा हीच प्रोसेस रिपीट केली आहे. आता शेवटी बघा पुन्हा 4 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर बघा शेवटची 3 प्लेसेस स्किप करायची आणि जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंडचा शेवट करायचा. आत्ता बघा आपण आपल्या चौथ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या प्लेसमध्ये 1 डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण 2 डबल क्रोशे 2 प्लेसेसमध्ये करून घेतलेत. त्याच्यानंतर 4 चैन्स करून घ्यायच्या. 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा पुढची 4 चैन्सची जी गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर बघा पुन्हा 4 चैन्स करून घ्यायच्या. 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर बघा पुढची जी 4 चैन्सची गॅप आहे त्या गॅपमध्ये
पुन्हा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे, त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे सुद्धा करून घ्यायचा. आता बघा पुन्हा 4 चैन्स करायच्या. आता बघा 4 चैन्स करून घ्यायच्या. 2, 3 आणि 4. त्यानंतर शेवटचे जे 2 डबल क्रोशे आहेत त्या दोन्ही डबल क्रोशेमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण शेवटच्या दोन्ही प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतलाय. आता बघा पुन्हा 4 चैन्स करून घ्यायच्या. 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा पुढचे जे 2 डबल क्रोशे आहेत त्या दोन्ही डबल क्रोशेमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण सुरुवातीच्या दोन्ही डबल क्रोशेमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतलाय. सुरुवातीला बघा आपण ज्याप्रमाणे प्रोसेस केली आहे त्याचप्रमाणे प्रोसेस ह्या ठिकाणी सुद्धा आपण करणार आहोत. त्यानंतर बघा 4 चैन्स करायच्या. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा पुढची जी गॅप आहे 4 चैन्सची त्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसरा डबल क्रोशे सुद्धा करून घ्यायचा. त्यानंतर बघा पुन्हा 4 चैन्स करायच्या. 1, 2, 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर जी पुढची गॅप आहे त्या गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसरा डबल क्रोशे सुद्धा करून घ्यायचा. त्यानंतर बघा पुन्हा 4 चैन्स करायच्या. 1, 2, 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर शेवटची जी 2 प्लेसेस आहेत त्या दोन्ही प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे, त्याचप्रमाणे शेवटच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता आपण इथे सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घेतली आहे. आता बघा ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी 4 चैन्स करून घ्यायच्या. 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. आत्ता बघा
ज्या ठिकाणी आपला चौथा राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी ऑरेंज कलरचा धागा ॲड करून घ्यायचा। आत्ता बघा जो आपला चौथा राऊंड आहे तोच राऊंड ऑरेंज कलरच्या धाग्याने 4 वेळा रिपीट करायचा। इथे बघा आपण सेम प्रोसेस वापरून ऑरेंज कलरने 4 राऊंड्स बनवून घेतलेत। इथे बघा आपले टोटल 8 राऊंड्स इथे कंप्लीट झालेत। आत्ता बघा ज्या ठिकाणी 8वा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी मोती कलरचा धागा ॲड करून घ्यायचा। आता सेम राऊंड्स मोती कलरच्या धाग्याने सुद्धा रिपीट करायचे। आपल्याला जेवढा रुमालाचा आकार हवा आहे तेवढे राऊंड्स रिपीट करायचे। इथे बघा आपण मोती कलरने 4 राऊंड्स बनवले, त्यानंतर ऑरेंज कलरचे 2 राऊंड्स आणि शेवटी पुन्हा मोती कलरने 2 राऊंड्स आपण बनवून घेतलेत। इथे बघा आपण टोटल 16 राऊंड्स बनवून घेतलेत। सुरुवातीला बघा मोती कलरचे आपण 4 राऊंड्स बनवलेले, त्याच्यानंतर ऑरेंज कलरचे 4 राऊंड्स, पुन्हा मोती कलरचे 4 राऊंड्स, त्यानंतर ऑरेंज कलरचे 2 राऊंड्स आणि शेवटी मोती कलरचे आपण 2 राऊंड्स बनवलेत। आत्ता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची। इथे बघा आपला लोकरीचा रुमाल तयार आहे। तुम्ही हा रुमाल नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।